या सामन्यासाठी गेम ऑन, लेट्स प्ले। रिव्हर्स टीम करतो, पहिला चेंडू आपण पाहतोय, ट्रॅव्हल होतोय 20 शॉर्ट टर्नमॅनला, कोणत्याही धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते, अप्रतिम सुरुवात करतोय परेश भोईर, पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल। यावेळी पालेगाव एंड कडून राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय, तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय 20 जितू आहे। सुरेश चेंडू फेकला होता, ऑफ ड्राईव्हचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका, चेंडू सीमा पलीकडे दणदणीत चौकार। आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज। थँक्यू सो मच। चौकाराने खातं खोलतोय, या 20 फलंदाज आपण पाहतोय संघाचा आणि स्वतःच जितू शेलार एक विस्फोटक फलंदाज आहे। जितू आपण पाहतोय स्ट्रायकिंगला फलंदाज, 4 धावा धावफलकावरती, दरम्यानचा पुढे पुन्हा एकदा पुलटा चेंडू, चुकीला माफी नाहीये, चेंडू सीमा पलीकडे जितू शेलार, ब्रँडेड फटका, षटकार। थँक्यू सो मच। 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय अप्रतिम सुरुवात कंबलपाडा संघाच्या माध्यमातून, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय, ब्लॉक हॉलचा वापर करतोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय, धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती, अप्रतिम सामना आपण पाहतोय खंबालपाडा विपक्ष वलपाडा या दोन संघांमध्ये। भिवंडी विभागातील वलपाडा संघ आपण पाहतोय, तर डोंबिवली विभागातील खंबालपाडा संघ आपण पाहतोय। पुन्हा एकदा सुरेश चेंडू फेकला होता, शर्यतीचा वेध घेतला जातोय, एक चिकी सिंगल पूर्ण करतोय, पंचांचा इशारा येतो लेग बाईचा, आयसीसी नियम क्रमांक 23 लगावला जातोय, 22 लेग बाईस, एक धाव येते अवंतरच्या स्वरूपात, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती। खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, स्वर्गीय निशांत पाटील आणि स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषक 2018चं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। आजचा 4था दिवस आणि अंतिम दिवस आपण पाहतोय, सुपर फिनालेचा दिवस आपण पाहतोय। नक्कीच पागड्याचा पाडा संघ अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय झालाय। सुरेश चेंडू फेकला जातोय, ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, एका धावेने स्वतःचं खातं खोलतोय फलंदाज विकी शेलार, एका षटकाचा वाजवी खेळ संपतोय आणि एका षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 12 अशी अप्रतिम सुरुवात करतोय खंबालपाडा संघ। योगीश पाटील सोनार पाड्याचा, खंबाळपाड्याचा जितू शेलार, पिंट्या जोशी नवा पाड्याचा, गोलंदाजाचे कर्दनकार, क्रिकेटपटूंची कान, ही क्रिकेटपटूंची कान, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण। या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान। थँक्यू सो मच। पहिल्या षटकांच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती, तर गोलंदाज येतोय या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आतिश भामरे येतोय या दुसऱ्या षटकामध्ये, मांगरुळगाव एंड कडून सज्ज होईल आतिश। 4 षटकांचा सामना आहे, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल याची नोंद घ्यायची आहे। पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय वलपाडा विपक्ष खंबालपाडा या दोन संघांमध्ये, राकेश पाटील आणि रतन मानेरकर हे दोन पंच आपण पाहतोय ऑफिशियल पंच। पुढे पुन्हा एकदा आतिश, सुरेश चेंडू फेकला जातोय, लाईन पाहावी लागेल, पंचांचा इशारा वाईटचा येतोय, धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल,
आपण पाहतोय 20-13 धावा फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज आतिशच्या माध्यमातून. एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. सुरेश चेंडू फेकला जातो, कार्पेट ड्रॉप पाहायला मिळतोय वाडीश लोंगोन क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच. खराब क्षेत्रक्षण आपण पाहतोय 20 वलपाडा संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. पहिला चौकार येतो विकीच्या बॅट मधून. चेंडू फेकला होता गॅप मध्ये आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो फलंदाज विकी शेलारच्या बॅट मधून. मलाही पोरगी बघून म्हणते आलाय माझा मंत्री. मलाही पोरगी बघून थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20-21 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात करतोय कंबालपाडा संघ. कंबालपाडा संघाला फ्लॅंक स्टार्ट करून दिलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली जितू शेलार आणि विकी शेलारने. सुरेख फटका विकी शेलार. ब्रँडेड फटका आउट ऑफ द पार्क. षटकार. आया है राजा. छोट्या प्लॅनचा वापर करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय या 20 दुसरं मार्गस्थ आहे गोलंदाज आतिशचा. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मार्क करतोय आतिश. आता मात्र गती परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय अप्रक्षच्या माध्यमातून आतमध्ये येतोय. 22च्या स्वरूपात एकदा होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ आहे 28 धावा धावफलकावरती. विनंती असेल वलपाडा संघ तो क्षेत्रक्षण लावून घ्यायचा आहे. पंच आपण पाहतोय 20 एकत्र येत आहेत. रतन मानेरकर आणि राकेश पाटील. तर विनंती असेल वलपाडा संघ तरी तर आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. वलपाडा विपक्ष कंबालपाडा असा सामना आपण पाहतोय. तर यापुढील सामना असेल आदर्श 11 पडले विपक्ष रामदास 11 उत्तर शिव या दोन संघांमध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे. यापुढील सामना असेल रामदास 11 उत्तर शिव विपक्ष आदर्श 11 पडले या दोन संघांमध्ये. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल. स्ट्राईक फलंदाज जितू शेलार. यावेळी मोठा फटका बिग हिट करतोय चेंडू सीमा पलीकडे. षटकार. आला थंडीचा महिना.
क्रमांकासाठी 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहतोय 50,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 22,222 रुपये आणि चौथ्या क्रमांकासाठी 22,222 आणि याच पद्धतीचे प्रमुख आकर्षण आपण पाहतोय मालिकावीरसाठी बजाज सिटी 100 बाईक आपण पाहतोय, उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक कूलर तसेच आकर्षक ट्रॉफी असेल, उत्कृष्ट फलंदाजसाठी आकर्षक कूलर तसेच आकर्षक ट्रॉफी असेल आणि उत्कृष्ट क्षेत्रासाठी आपण पाहतोय कूलर आणि ट्रॉफी असेल. तर ही स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय जवान क्रिकेट संघ मांगरूळ तसेच राम पाटील, डॉक्टर ज्ञानदेव पाटील, रेवणाजी भोईर, सचिन पाटील, यशवंत पाटील, किशोर पाटील, अक्षय पाटील, आकाश पाटील, निलेश पाटील, नरदेश पाटील, विशाल पाटील आणि धनाजी म्हात्रे हे आपण पाहतोय स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती 17.00 सरासरीने 34 धावा आपण पाहतो धावफलकावरती. जर याच धावगतीने जर याच सरासरी मेंटेन ठेवली तर नक्कीच 65 ते 70 धावा बनवतील कंबालपाडा संघ. ही खूप मोठी धावसंख्या असेल याविषयी वलपाडा या संघासमोर. तर गोलंदाज सज्ज होतोय या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय करण पाटीलचा वापर करतो संघनायक आपण पाहतोय या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय 20 विक्की शेलार. 34 धावा धावफलकावरती विक्की शेलार आणि जितू शेलार ही जोडी आपण पाहतोय अप्रतिम फॉर्म मध्ये आहे कंबालपाडा संघ. राहुल शेठ पाटील षटकाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी कंबालपाडा संघ. पहिला चेंडू आपण पाहतोय 20 डेट चेंडू घोषित करताय पंच रतन मांजरेकर मॅन फ्रॉम पालेगाव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 34 धावा आहे बिनबाद 34 अशी अप्रतिम सुरुवात. करण सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय 20 रनवे मध्ये अडथळा निर्माण होतोय. करण पाटील विनंती आहे थोडस फास्ट खेळायचं आहे वलपाडा संघ कारण की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे कारण की 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि चौथा सामना सुरू आहे. यानंतर अजून 5 सामने आहेत कारण की अंतिम दिवस आपण पाहतोय. करण पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम फटका चाबूक फटका चेंडू सीमा पलीकडे गोळीच्या वेगाने फरार 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 20 38 धावा धावफलकावरती अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय. फलंदाजी करणारे कंबालपाडा या संघाची 38 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात. 38 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय या 20 विक्की शेलार आणि जितू शेलार या 2 फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा करण पाटील सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय पालेगाव एंड कडून. सुरेश चेंडू फेकला होता आठवण करून दे वीरेंद्र सेवकची अप्परकटच्या माध्यमातून बेडकावून दिला चेंडूला चेंडू सीमा पलीकडे षटकार. Hey, I want some desi beats. आने जाने वाले लोग कोई थँक्यू सो मच. तर या स्पर्धेचा विचार केला सोडून तर नक्कीच पागड्याचा पाडा संघाने खूप मोठे धक्के दिले. 4 सामने जिंकून नक्कीच मेगा फायनलमध्ये दाखल झालाय. पागड्याचा पाडा संघ रुपेश भगत यांचा संघ, अमोल फराड, सागर फराड यांचा संघ आपण पाहतोय. पागड्याचा पाडा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. तर कालचा दिवस गाजवला गावदेवी काकडवाल संघाने सुपर 4 मध्ये दाखल झालाय. गावदेवी काकडवाल संघ यावेळी फुलटा चेंडू बीडकावून दिला चेंडूला चेंडू सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क षटकार.
थँक्यू. 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 कंप्लीट. खंबालपाडा संघाची 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय 20 खंबालपाडा संघाच्या माध्यमातून. विकी शेलार ऑन फायर. विकी शेलार नावाचं वादळ निर्माण झालं या मैदानावरती आपण पाहतोय. अप्रतिम फटकेबाजी करतोय. करण पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. फुलटा चेंडू फायदा उचलू शकला नाही, एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वाडी श्लोंगण क्षेत्रामध्ये एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. स्टॅकला फलंदाज आपण पाहतोय 20 जितू शेलार. 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरं मार्गस्थ आहे करण पाटीलचं. स्टॅकला फलंदाज जितू. शॉर्ट अंपुल करतोय. चेंडू ट्रॅव्हल त्या 20 आपण पाहतोय. वाडी श्लोंगण क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण दाखवलं जात आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 52 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतो. तिसरं मार्गस्थ आहे. मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल खंबालपाडा या संघाला. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरेख सुरुवात करतोय खंबालपाडा संघ या स्पर्धेमध्ये. यावेळी ऑप्टरचा फटका आपण पाहतोय. फटका खूप सुरेख आहे. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 56 धावा धावफलकावरती. बिनबाद 56 आपण पाहतोय आणि 56 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय या दोन फलंदाजांमध्ये. तर अंतिम षटकामध्ये येतोय आतिश पाटील येतोय. बघा शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय हा कंबालपाडा संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा कंबालपाडा संघ. या स्पर्धेचा विचार केला तर काकोली संघाचा उच्चांक आहे धावसंख्येचा 66 धावांचा. 4 षटकामध्ये 66 धावा बनवल्या होत्या काकोली संघाने. बघूया या उच्चांक मोडीत काढतोय का हा कंबालपाडा संघ, कारण की 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर आतिश पाटील येतोय या अंतिम षटकामध्ये. स्टॅगर फलंदाज जितू शेलार आणि नो स्टॅगर फलंदाज विकी शेलार ही जोडी आपण पाहतोय. जितू शेलार आपण पाहतोय वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. सुरेख चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी. उचली घेत नाहीये, टेकअप होत नाहीये, सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकतो गोलंदाज आतिश पाटील. धावसंख्या धावफलकावरती 56 धावा. तर विकी शेलार आपण पाहतोय 36 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. अप्रतिम फटकेबाजी करतोय. सुरेख चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकतोय हा गोलंदाज आतिश पाटील आणि वलपाडा संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून देतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 56 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात करतोय आतिश पाटील. फुलटा चेंडू मिस टायमिंग फटका आहे. जेल सोडला जातोय आणि चेंडू सीमा पलीकडे षटकार. तर 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर सर्वांना विनंती असेल या दोन फलंदाजांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. जितू शेलार आणि विकी शेलारने 62 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. मिस टायमिंग फटका आहे. जेलची संधी असेल. सुरेख जेल टिपतोय. यावेळी आपण पाहतोय
युवक पाटीलच्या माध्यमातून आणि पहिली मोठी सफलता प्राप्त करतोय गोलंदाज आतिश पाटील आणि पहिला मोठा धक्का बसतोय खंबालपाडा संघाला जितू शेलार बॅक टू द पवेलियन. दोन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20-62 धावा. उत्तर शिव संघ संगणक आणि पडले संघ संगणक आपण या टॉस साठी पडले संघ संगणक ते उपस्थित आहे. सुरेख चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 62 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय आतिश पाटीलने. सुरेख चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 62 धावा धावफलकावरती आणि 63 धावांचं लक्ष्य ठेवलंय खंबालपाडा संघाने वलपाडा या संघासमोर. तर यापुढीचा सामना असेल उत्तर शिव संघ संगणक. विनंती असेल या पण नाणेफेकीसाठी कारण की पडले संघ संगणक इथे उपस्थित आहे. तर मी विनंती करतो उत्तर शिव संघ संगणक त्वरित यायचे नाणेफेकीसाठी. यापुढीचा सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना रामदास 11 उत्तर शिव विपक्ष आदर्श 11 पडले या दोन संघांमध्ये. वलपाडा या दोन संघांमध्ये खंबालपाडा संघाने 4 षटकामध्ये तब्बल 62 धावा लावल्या धावफलकावरती आणि 63 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय. भिवंडी विभागातील वलपाडा या संघासमोर 15.75च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी वलपाडा या संघाला. तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय येथे मॅक्रोमध्ये आमचे सहकारी सामाजिक मित्र पालेगावचा एक गोड आवाज सोनू बांगर. थँक्यू सो मच रोशन. तर या ठिकाणी आपण बघा दोन्ही संगणक उपस्थित झाले तर आपण नाणेफेकी करून घ्यायचे व्यासपीठावरती. गोपाल बाबाला विनंती करेन की आपल्या शुभ असते या ठिकाणी मात्र नाणेफेकी करायचे. नेक्स्ट सामना असेल त्या ठिकाणी आपण पाहतोय पडले विपक्ष आपण पाहतोय उत्तर शिव या दोन संघांमध्ये असेल. तर खेळाडू कक्षामध्ये निश्चित या ठिकाणी मध्ये चेंडू आपण चॉईस करायचा होता. तो चॉईस करा आपण फलंदाज. तर या ठिकाणी नाणेफेकी जिंकले आपण पाहतोय उत्तर शिव संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम डिसिजन त्या ठिकाणी मात्र पेंडिंग असेल. नाणेफेकी जिंकले आता प्रथम काय घेता येत लवकर लवकर कळवायचंय. क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रित केलं जाईल फलंदाजीसाठी आपण पाहतोय आदर्श 11 पडले संघाला त्या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. आता ओलिया या ठिकाणी आपण पाहतोय मॅच मध्ये येस बघा निर्णय त्या ठिकाणी मात्र फलंदाजी येतोय. तर पडले संघाला त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करावं लागेल. थँक्यू सो मच रोशन. थँक्यू सो मच डीजे.
नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडे. आपण पाहतोय सामना खूप मोठा रंगतो मैदानावरती. अप्रतिम सामना तुम्ही पाहतात. दुपारच्या कडक उन्हामध्ये रगडगटा सामना तुम्ही पाहतात. त्या ठिकाणी मात्र वलपाडा विपक्ष खांबालपाडा यांच्यामध्ये बिग लढत, मोठी लढत तुम्ही पाहतात. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं अवघ्या 2 फलंदाजाने पूर्णपणे मैदानावरती वनवा पेटवला होता धावांचा. आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी मध्ये जितू शेलार 23 धावांचं योगदान दिलं आणि विक्रम शेलार तुम्ही पाहिलं तब्बल 36 धावा बनवल्या होत्या आपल्या संघासाठी. टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती लागली गेली खांबालपाडा टीमची 62 धावा. तर जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष्य असेल या वलपाडा संघासमोर. 15.75 ची सरासरी या सामन्यामध्ये गाठायची आपण पाहतोय वलपाडा संघाला. बिग फाईट सामना असेल कारण तुम्ही पाहतात त्या ठिकाणी मात्र राहुल भाई पाटील या चषकामध्ये निश्चित द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ तुम्ही पाहतात. साई शेलार यांचा संघ एका बाजूला असेल खांबालपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला वलपाडा संघ तुम्ही पाहतात. शेवटच्या गोलंदाजीमध्ये शेवटच्या डेट ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे गोलंदाज आतिश पाटीलला. सुरेख षटक फेकलं संघाला कमबॅक करून दिलं. इथे मात्र सलामी जोडी मैदानावरती येते. आतिश पाटील आणि आतिश बांबरे स्ट्रायकिंग वरती असेल. आतिश पाटील डावकऱ्याचा फलंदाज असेल. 2 फलंदाजी नावं इथे मात्र जुळली जात आहेत. या ठिकाणी या मॅच मध्ये दोघांना चांगला खेळ करावा लागेल कारण ज्या प्रकारचे फ्लाइंग स्टार्ट ज्या प्रकारची सुरुवात केली होती पार्टनरशिप झाली होती जितू शेलार आणि विक्रम शेलार मध्ये त्याच प्रकारची भागीदारी इथे करावी लागेल. गेम ऑन होते गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पहिले षटक पॉवर प्लेचा रवी. पहिला चेंडू गेम ऑन. पहिला चेंडू आतिशसाठी भिरकावून दिलाय. इथे मात्र ऑनड्राईव्हचा फटका आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त 2 धावा इथे मिळतील. धावांचा श्रीगणेश केला जातोय. फलंदाज तुम्ही पाहतायत आतिश पाटीलच्या माध्यमातून स्वतःचा आणि संघाचा अकाउंट 2 धाब्याने ओपन केले. खूप मोठं लक्ष दिले गेले 4 षटकामध्ये बनवायच्या 63 धावा. इथे मात्र 2 धावा फलकावरती लागल्यात. ओव्हर द विकेट रवी. हा चेंडू आतिशसाठी अप्रतिम फटका. चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. पायकोस्कोलेच्या डोक्यावर हा दमदार षटकार. थँक्यू सो मच आमचे ओलेंडर स्वयंसेवक जा पण या ठिकाणी बघा घनगती प्रहार होता. खूप मोठा प्रहार केलाय. चेंडू त्या ठिकाणी मध्ये खूप लांब जातोय. लॉंग बिग वे 6 रन षटकार पाहायला मिळत. आपण पाहतोय आतिश पाटीलच्या बॅट मधला संघर्षमय षटकार येतोय. पॉवर पेचा ओव्हर सुरू आणि या पॉवर पेच्या ओव्हर मध्ये धावा एकवटाव्या लागतील. आपण पाहतोय वलपाडा टीमला प्रति षटकामागे 15.75 ची सरासरी गाठायची. इथं मात्र आपण पाहतोय या सामन्यामध्ये या वलपाडा संघाला ओव्हर द विकेट होता रवी. मात्र यावेळेस आता मात्र राऊंड द विकेट मारा करेल. अजून एक चांगला फटका स्क्रीन समोर केला जातोय. अप्रतिम फलंदाजी लॉंग ऑफर हा चौकार येतोय. कार्पेटच्या सायनं चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेखा बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. लोअर फुटात चेंडू फेकला गेला होता. इथे मात्र तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. टीट पॉट टॅट जशा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज आतिश पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी केली होती. आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं जितू शेलार आणि विक्रम शेलारना त्याच प्रकारची फलंदाजी त्याच प्रकारचा स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय वलपाडा टीमच्या माध्यमातून. वलपाडा संघाला आतिश पाटीलच्या माध्यमातून राऊंड द विकेट रवी. हा चेंडू स्वीप केला जातोय. अप्रतिम फटका. अजून एक चौकार येतोय. वन्स अगेन 2 चेंडू आणि 2 चौकार आतिश पाटीलच्या बॅट मधनं. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं होतं खूप मोठा सामना असेल काटेकी टक्कर असेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय टीट पॉट टॅट जशा तसे उत्तर दिले जाते. अजून एक चौकार आलाय. फलकावरची टोटल 4 ने पुढे सकते. खूप वेगाने पुढे सकली जाते. 16 धावा फलकावरती. राऊंड द विकेट. हा चेंडू अजून एक मोठा फटका. 3 चेंडू
आणि 3 चौकार लगावले जात आहे. रवीच्या गोलंदाजावरती आतिश पाटील हल्ला चढवलाय. डीजे थँक्यू सो मच. एक चौकार आपण पाहिला लॉंग ऑफ प्रिझन मधून आणि 2 चौकार येतात मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं अप्रतिम फलंदाजी होते मैदानावरती. वनवा पेटवला जातो. आपण पाहतोय धावांचा वनवा त्या ठिकाणी मध्ये पेटवते. या मॅच मध्ये आपण पाहतोय हा फलंदाज आतिश पाटील राऊंड द विकेट. हा चेंडू लाईन पाहावी लागेल. इथे मात्र आपण पाहतोय खूप उंची घेणारा चेंडू बाउन्स होतोय चेंडू. पंच रतन मानेरकर यांचा इशाराला व्हाईटचा अवंतर धाव मिळेल. संघाची टोटल खूप वेगाने पडू शकते. पहिल्या ओव्हर मध्ये तुम्ही पाहता निश्चिततः धावा एकवटल्या गेल्या आतापर्यंत 21 धावा फलकावरती. खूप मागडे षटक पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. पॉवर प्ले मध्ये खर्च करतोय धावा रवी. तुम्ही पाहता त्या ठिकाणी मात्र 21 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आतिश पाटीलची प्रशंसा करावी लागेल. अप्रतिम फलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. हा चेंडू आतिश साडी इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. 2 क्षेत्ररक्षक जज करतात. इथे मात्र आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार. अजून एक चौकार. 4 चेंडू आणि 4 चौकार. षटक क्रमांक पहिले समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी केली आहे आतिश पाटीलला. 25 धावा एकवटल्या जात आहेत वलपाडा टीम साठी. डीजे HK Style. इथून मात्र आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये निश्चित आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये जशी फलंदाजी होती ती जितू शेलारनं आणि विक्रम शेलारनं त्याच प्रकारची या ठिकाणी मात्र एकमेव फलंदाज आपण पाहतोय या मॅच मध्ये करतोय आतिश पाटील. 6 चेंडू स्वतःने केले होते. आता मात्र दुसरा फलंदाज असेल आतिश बांबरे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असेल तुम्ही पाहू शकता. एक फलंदाज आतिश पाटील तर दुसरा फलंदाज आतिश बांबरे तुम्ही पाहतायत. खूप चांगली फलंदाजी झाली. पहिल्या ओव्हर मध्ये तुम्ही पाहतायत पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 25 धावा एकवटल्या गेल्या. सामन्याचं समीकरण 18 चेंडू 38 धावेची गरज. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय. आपण पाहतोय कांबालपाडा टीम कडनं दुसरं षटक घेऊन येतोय. विकी शेलार ज्यानं फलंदाजी खूप चांगली केली होती. 36 धावा तब्बल आपण पाहिल्या होत्या आपल्या संघासाठी एकवटल्या होत्या. मध्ये इथे मात्र पहिले षटक खूप महागडे गेले. कशा प्रकारे गोलंदाजी करेल या मॅच मध्ये आपण पाहतोय विकी शेलार. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन होतं विकी. सेकंड वरती बांबरे आतिश बांबरे. हा चेंडू कोलबट टप्प्याचा फेकला जातोय. ऑनड्राईव्हचा फटका येतोय. फक्त आणि फक्त सिंगल. फक्त सिंगल या ठिकाणी मात्र एकवटी जाईल. फलकावरची टोटल 26 धावा फलकावरती. गोलंदाज त्या ठिकाणी मात्र विकी पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र आता स्ट्रायकिंग मध्ये असेल आतिश पाटील ज्यानं अप्रतिम फलंदाजी केली. पहिल्या ओव्हर मध्ये आपल्या संघासाठी 25 धावा एकवटल्या होत्या. तेवढाच वेगवान गोलंदाज चांगला खेळाडू तुम्ही पाहतात. गोलंदाजी मार्गवरती विकी. हा चेंडू विकीचा. इथे मात्र झेलची संधी. स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करत नाहीयेत. झेल त्या ठिकाणी मात्र उडाली गेली होती. प्रयत्न नाहीये. प्रयत्नांती यश मात्र त्या ठिकाणी तुम्ही पाहता प्रयत्न होत नाहीयेत. विकी कडनं नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा इथे एकवटल्या जातील. 2 धावा इथे एकवटल्या जातील. फलकावरची टोटल पुढे सरकते. 2 धावे तुम्ही पाहतात 28 धावा फलकावरती. ओ द विकेटचा मारा करतोय विकी. तुम्ही पाहतायत विकी शेलार. सायकल मध्ये असेल आतिश पाटील डावकऱ्याचा फलंदाज.
हा चेंडू समोर खेळतो इथे मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये अजून एक झेलची संधी. चुका आणि चुका या ठिकाणी या सामन्यामध्ये होत आहेत या मोठ्या संघाकडनं खांबालपणा टीम कडनं. बघा एखादी चूक तुम्हाला स्पर्धेमधून निरोप घ्यायला लावू शकते. कारण पहिल्या ओव्हर मध्ये ज्या फलंदाजानं 25 धावा टोकल्यात त्या फलंदाजाचं झेल दोनदा उडायला गेलं होतं. विकी शेलारनं प्रयत्न केले नाहीयेत या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सोडले गेले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 चुका आतापर्यंत दाखवल्या गेल्यात खांबालपणा टीम कडनं. आता चुका या ठिकाणी सुधाराव्या लागतील या मॅच मध्ये. खूप इम्पॉर्टंट सामना तुम्ही पाहतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट विकी शेलार. हा चेंडू आतिश बांबरे साठी या ठिकाणी मात्र जागा बनवली होती स्ट्रोक साठी. बैठी शॉट ज्याला म्हटलं जातं. शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. या ठिकाणी संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करावं लागेल. आपण पाहतोय विकीला खूप चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू फेकलेत फक्त 4 धावा खर्च केल्यात विकी शेलारनं. फलकाबाजी टोटल 29 29 धावा ओव्हर द विकेट. हा चेंडू आतिश बांबरे साठी या ठिकाणी मात्र ब्रश होतोय. बॅटला ब्रश झालाय इथे मात्र 1 धाव अंकित केली जाईल. फलकाबाजी टोटल हळूहळू त्या ठिकाणी पुढे सरकते. 30 धावा फलकावरती. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या धावा एकवटल्या गेल्या होत्या आपण पाहतोय आतिश पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी या दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा येत नाहीयेत. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. विकी खूप चांगली गोलंदाजी करतोय कंबालपणा टीम साठी. मात्र इथे मात्र विसरून चालला नाहीये. सेट बॅट्समॅन आतिश पाटील 2 झेल इथे मात्र सोडलेत. आतिश मिळाली संधीचं सोनं इथे करेल का? कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या टीम साठी वलपाना टीम साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल विकी शेलार गोलंदाजी मार्ग वरती. हा चेंडू ऑनड्राईव्हचा फटका मिड विकेट रिजन मध्ये संधी होती यावेळेस ना करत नाहीयेत. इथे मात्र संधी पुन्हा एकदा चालून आली होती. आपण पाहतोय आतिश पाटील साठी आणि या ठिकाणी मात्र आतिश पाटीलला मैदान सोडावं लागेल. पहिला मोठा धक्का लागतोय. आपण पाहतोय या ठिकाणी वलपारा टीमला धाव फलकावरती धावा 30 धावेवरती पहिला मोठा झटका. आतिश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. क्या बात आहे डीजे मास्टर. आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र निश्चितच गणेश पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम संगीत पाहायला मिळालं. असा दिवस आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र शुक्रवारचा दिवस असेल ठीक आहे. त्या ठिकाणी मात्र मटन मच्छीचं संगीत लावलं जाते डीजे मास्टरच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न केला जातोय गणेश पाटील यांच्या माध्यमातून. या ठिकाणी नाव बॅक टू क्रिकेट 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती गेला होता. ड्रिंक्स ब्रेकर तुम्ही आमचे पाहताय त्या ठिकाणी मात्र ऋतिक मात्रे पाटील आपण पाहतोय या ठिकाणी मात्र ड्रिंक्स ब्रेकर असतील. 2 षटकावर फलकावरची टोटल तुम्ही लागली गेले पाहताय. वलपारा टीमची धावसंख्या 30 धावा फलकावरती. सामन्याचं समीकरण आता मध्ये असेल मॅच मध्ये तुम्ही पाहतात येणारे 12 चेंडू आणि 33 धावेची गरज. इथून मात्र काउंटडाऊन सुरू झालाय या सामन्याचं तुम्ही पाहू शकता. 12 चेंडू 33 धावेची गरज. तिसऱ्या षटकामध्ये अतिशय मोठा खेळाडू गोलंदाजी मार्गमध्ये असेल साही शेलार बिग नेम.
साईचा हा चेंडू वेगवान चेंडू फेकला गेला होता. टप्पा पडल्यानंतर बघा ऑप्शन वरती चेंडूला ठेवला गेला होता. खूप वेगाने येतोय, बाउन्स होतोय आणि या ठिकाणी पहिला चेंडू साई शेलारच्या माध्यमातून निर्धाव फेकला जातोय. प्रतीक भोईर नवीन फलंदाज असेल स्ट्रायकिंग वरती. राऊंड द विकेट साई. हा चेंडू प्रतीक साठी. इथे मात्र झेलची संधी असेल. लॉंग ऑफ रिझन मधून खेळाडू आले होते, पोहोचू शकत नाहीयेत. प्रयत्न चांगले होते, मध्ये इथे मात्र त्या ठिकाणी यश लाभत नाहीयेत. एक धाव अंकित केली जाईल फलकावरती वलपाडा टीमच्या. 31 धावा फलकावरती. सामन्याचं समीकरण येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र आपण पाहतोय अजूनही 32 धावेची गरज असेल वलपाडा टीमला. ज्या प्रकारे फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिलं तर आपण पाहतोय आतिश पाटीलला. त्याच्यानंतर धावगती थोडीशी मंदावली आहे, कारण आपण पाहतोय विक्रम विकीनं आपण पाहतोय सुरेख षटक पिकलं होतं. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या होत्या. 4 धाव्यांचं षटक पिकलं होतं आणि आपल्या संघाला पूर्णपणे कमबॅक करून दिलं होतं. आणि इथे मात्र आपण पाहतोय 5 धाव्यांचे षटक होतं. इथे मात्र नवीन गोलंदाज साई शेलार. 2 चेंडू सुरेख पिकले गेले साईच्या माध्यमातून. आतिश पाटील बाद झाल्यानंतर जिम्मेदारी उचलावी लागेल. फलंदाज आतिश भांबरे स्ट्रायकिंग वरती. हा चेंडू आतिश भांबरे साठी खोदून काढतोय. मिड विकेटच्या डोक्यावरना संघर्षमय षटकार येतोय आतिश भांबरेच्या बॅट मधनं. सेट बॅट्समॅन अद्यापही नाही येत. फक्त एक चेंडूचा सामना केला आणि यतीन तुम्ही पाहता ते 2 नवीन फलंदाज असतील. मध्ये क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये. तुम्ही पाहता त्या ठिकाणी मात्र क्रिकेटमध्ये धाबा त्या ठिकाणी मात्र किती असोत मात्र त्या ठिकाणी शेवटचा चेंडू जोपर्यंत परत नाही तोपर्यंत सामन्याचं चित्र आपण करू शकत नाहीयेत. सामन्याचा निर्णय आपण करू शकत नाहीये, कारण गरज आतापर्यंत आपण पाहतोय फलकाबाजी टोटल लागली आहे 37 धावा. गरज असेल 8 चेंडू आणि 26 धाब्याची गरज. सामन्याची जिम्मेदारी उचलेल का हे फलंदाज तुम्ही पाहतात. येणारा यतीन तुम्ही पाहतात आणि प्रतीक 2 फलंदाज सामन्याची जिम्मेदारी उचलावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये जिम्मेदारी सोपवणं खूप सोपं असतं आणि मात्र जिम्मेदारी घेणं खूप कठीण असतं. इथे मात्र साई शेलार पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू लोवर फुटात फेकला गेला. अप्रतिम फटका. स्वेरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इतर कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची टोटल असून 2 ने पुढे शकते. 39 39 धावा फलकावरती. सामना जिंकण्यासाठी समीकरण असेल येणारे 7 चेंडू. धाव फलकावरती धावा त्या ठिकाणी 39 लागले गेल्यात. गरज असेल आपण पाहतोय 24 धावेची गरज. 7 चेंडू 24 धावा. समीकरण महाग नाहीये. इथे मात्र फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकार ठोकावे लागतील. येणाऱ्या चेंडूवरती साई शेलार. हा चेंडू फुल टॉस चेंडू फेकलाय. इथे मात्र फटका चांगला नाहीये. मिस टायमिंग फटका होता. अजूनही प्रयत्न होत नाहीयेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा एकवटल्या जातील. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं सुद्धा समाप्त झाला. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं होतं रवीच्या गोलंदाजीवरती 25 धावा एकवटल्या होत्या. विकी शेलारनं दुसऱ्या ओव्हर मध्ये त्या ठिकाणी मात्र कमबॅक करून दिलं खमालपणा टीमला. आणि या 3ऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी करतोय साई शेलार. तुम्ही पाहतोय 11 धावा खर्च केल्यात. फलकावरची टोटल असेल 41 धावा 41. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 22 धावेची गरज.
6 चेंडू 22 धावा. आता मध्ये सामना आटवायला लागला. आपण पाहतोय बांगलादेश विपक्ष भारत संघ तुम्ही पाहता निश्चितच भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना आटवावा लागला कारण गरज होती भारतीय संघाला. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 22 धावेची. अशा क्षणाला गोलंदाज रुबेल खूप चांगली गोलंदाजी करत होता आणि दिनेश कार्तिक भारतीय संघाचा खेळाडू त्या ठिकाणी आला होता आणि 6 धावा 6 चेंडू आणि 22 धावा दिनेश कार्तिकनं त्या सामन्यामध्ये बनवल्या होत्या आणि भारतीय संघाला तो सामना जिंकून दिला होता. इथे मध्ये चित्र वेगळं असेल. ग्रामीण क्रिकेट तुम्ही पाहतायत या ठिकाणी सुरू आहे. कांबलपाडा विपक्ष वलपाडाचा सामना तुम्ही पाहतायत. गरज आहे सामन्यामध्ये समीकरण तेज असेल. 6 चेंडू आणि 22 धावेची गरज. 2 नवीन फलंदाज येतात येतील आणि प्रतीक भोईर तुम्ही पाहतायत. 6 चेंडू 22 धावा मैदानावरती होतील का तर या पुढचा सामना असेल. आपण पाहतोय पडले संघ आणि उत्तरजी संघ दोन्ही संघांना विनंती करेल आपण या इकडे व्यासपीठा समोर यायचं. आपण मॅच विल बी स्टार्ट. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी सामना सुरू होतोय. 6 चेंडू 22 धावेची गरज आठवण करून दिली इंटरनॅशनल क्रिकेटची आणि इथे मात्र त्या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होईल. सायकल मध्ये फलंदाज असेल. आपण पाहतोय या ठिकाणी मात्र प्रतीक भोईर सामन्याची जिम्मेदारी उचलेल का सामन्याला कलाटणी देईल का तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असेल. शेवटचे षटक डेट ओव्हर मध्ये आपण पाहतोय प्राचारण केले गेले खांबालपाडा टीम कडनं शिवदास चौधरी. 6 चेंडू आणि आपण पाहतोय 22 धावेची गरज. सायकल मध्ये फलंदाज प्रतीक भोईर असेल. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू प्रतीक साठी अप्रतिम फटका जबरदस्त आणि मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडूला बिरकावून दिलाय सीमा रेखा बाहेर. षटकार बघा त्या ठिकाणी मात्र चेंडू आला असेल तर त्या पण तर या ठिकाणी षटकार आलाय. पण पाहतोय फलंदाज प्रतीक भोईरच्या पाठ मधनं जिम्मेदारी उचलली आहे सामन्याची आठवण करून दिली होती. मात्र या सामन्यामध्ये तुम्ही पाहतात भारत आणि आपण पाहतोय बांगलादेश सामन्याची अशाच प्रकारे दिनेश कार्तिक आला होता आणि षटकार टोकला होता आणि या ठिकाणी या मॅच मध्ये आपण पाहतोय फलंदाज प्रतीक भोईरने षटकार टोकलाय. सामन्याचं समीकरण बदल आता मध्ये गरज असेल 16 धावेची. 5 चेंडू 16 धावा. हल्ला चढवला जातोय. स्वागत केले जाते शिवदास चौधरीचा ओव्हर द विकेट. हा चेंडू वन्स अगेन इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्यांदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता. सामन्याचं समीकरण बघा पुन्हा एकदा बदलला. 4 चेंडू आणि 16 धावेची गरज. क्रिकेट आणि चित्राने भरलेला क्रिकेट तुम्ही पाहतात. कधी कोणाला हसवेल तर कधी कोणाला रडवेल. कभी इधर तो कभी बाजी उधर. कधी षटकार लागतोय तर कधी निर्धाव चेंडू येत आहेत. 4 चेंडू 16 धावेची गरज. कंपल्सरी तुम्हाला या स्पर्धेमध्ये 16 धावा बनवावे लागतील. या स्पर्धेचा नियम तुम्ही पाहतायत कंपल्सरी चेसिंग. प्रेशराइज क्रिकेट असे दबाव आणि दबाव तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. 4 चेंडू 16 धावा. हा चेंडू या ठिकाणी मात्र सुरेख खेळून काढला. एक धाव कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण. 2 खेळाडू मध्ये संवाद नाहीये. साई शेलारच्या माध्यमातून संवाद नाहीये. चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. प्रयत्न केले होते साई शेलार आणि दुसरा क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी मात्र फटका खूप वेगवान होता आणि इथे मात्र आपण पाहतोय कभी बाजी इधर तर कभी बाजी इधर. मी म्हटलं होतं एक मोठा फटका येतोय एक निर्धाव चेंडू येतोय. सामन्याचं समीकरण येणार 3 चेंडू 12 धावेची गरज. ज्या प्रकारे सामना झाला होता पिंट्या जोशीचा संघ तुम्ही पाहिला होता उत्तरजी संघ आणि नवपाडा संघामध्ये सामना झाला होता तसाच सामना या मॅच मध्ये आपण पाहतोय. हा चेंडू बघा मी म्हटलं होतं एक चेंडू वरती मोठा फटका येतोय तर एक चेंडू त्या ठिकाणी तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतोय. सध्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट मैदानावरती तुम्ही पाहता सामना कोण जिंकेल. आता मत गरज असेल 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. तसाच सामना झाला होता आपण पाहतोय नवापाडा आणि उत्तरशिव मध्ये पिंट्या जोशीच्या संघाला 2 चेंडू आणि 12 धावेची गरज होती. सामना गमावला आपण पाहतोय
नवापाडा संघाने मात्र या मॅच मध्ये सामना कोण जिंकेल. पुलटा चेंडू फेकलाय, ताकदीचा योग्य तो वापर, चुकीला नाव नाहीये, चेंडू सीमा पार, षटकार. जिंकेल, कारण भारतीय संघाचा सामना सुद्धा असाच झाला होता. एक चेंडू आणि 5 धावेची गरज होती. दिनेश कार्तिकनं षटकार टोकला होता आणि सामना जिंकून दिला होता भारतीय संघाला. आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरी मॅच झाली होती नवापाडा आणि उत्तरची टीम मध्ये सामना गमावला होता नवापाडा संघानं. मध्ये या मॅच मध्ये चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. 2 चेंडू 12 धावेची गरज होती आणि अशा क्षणाला फलंदाज प्रतीक भोईरने षटकार दाखवलाय. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज, षटकार टोकावा लागेल सामना जिंकण्यासाठी वलपाना टीमला. हाय व्होल्टेज मॅच, प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारा सामना तुम्ही पाहतात. पैसा वसूल क्रिकेट या ठिकाणी तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 चेंडू 6 धावेची गरज. सर्वांचे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल आणि या चेंडूसाठी जरा जोरदार ताली होऊन द्या. 1 चेंडू 6 धावेची गरज, सामना कोण जिंकेल. फुलटा चेंडू फेकला होता, इथे मात्र संधी गमावलीये वलपाडा टीमनं. प्रतीकनं सामना जिंकलाय कांबळपाडा टीमनं. थँक्यू सो मच. चला लाईन अप करा. दोन्ही संघाने अप्रतिम खेळ दाखवलाय. हार्ड लक आपण पाहतोय वलपाडा संघ. फुलटा चेंडू होता, बॅटला बरोबर व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये आणि इथे मात्र सामना गमावलाय वलपाडा टीमनं. सामना जिंकलाय आपण पाहतोय. साई शेलारचा संघ विजय झालाय. आपण पाहतोय कांबळपाडा संघ विजय झालाय. तो दोन्ही संघाला विनंती करेल लाईन अप करा, पण शेक हँड करा. खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा 2 मोठे संघ आमने सामने येतात तेव्हा क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटची क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. हे 2 संघ तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी दिले जाईल. आपण पाहतोय ज्यानं आपलातून फलंदाजी केली आहे आणि टर्निंग पॉइंट ओव्हर आपल्या संघासाठी पिक होतं तो विकी शेलार, मॅन